नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण तो ओल्ड बॉय आहे तो पळून जाणार आहे. कामिनीने त्याला सांगितलेलं आहे की कोणाच्याही नजरेला पडायचं नाही, पण कमळी आणि ऋषी या दोघांना कळलेलं आहे की तो ओल्ड बॉय पळून जाण्याच्या तयारीत आहे. आणि कमळी आणि ऋषीने त्या ओल्ड बॉयला कशा पद्धतीने पकडलेला आहे आणि वाट लावलेली आहे ती म्हणजे कामिनीची. कारण त्याला बांबूचे फटके पडले की त्याने अगदी पोपटासारखं मिठू मिठू बोलायला सुरुवात केलेली आहे आणि कामिनीचं सगळं कारस्थान समोर आणलेलं आहे. मग अन्नपूर्णा राजन म्हणजे राजनने, अन्नपूर्णाची अवस्था अजून वाईटच आहे. अन्नपूर्णा नाही तर राजनने कामिनीला कसं पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या सगळ्यामध्ये कमळीने जो काही पुढाकार घेतलेला आहे तो मात्र पाहण्यासारखा आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे कमळीने आता ती डेड बॉडी कोणाची आहे ते ओळखलेलं असतं. तर ती डेड बॉडी आदितीची असते, म्हणजे जिचं स्केच त्या स्केच आर्टिस्टनं ड्रॉ केलेलं असतं त्या आदितीची ती डेड बॉडी असते. आणि कमळीने बरोबर सत्य समोर आणलेलं असतं. कारण इकडे कामिनीला कळायच्या आत सगळा बंदोबस्त केलेला असतो. कमळीने पुराव्यानिशी त्या आदितीच्या आई वडिलांना सुद्धा समोर आणलेलं असतं आणि या कामिनीचा डाव उधळून लावलेला असतो. आणि आता कामिनी म्हणत असते की नाही, तू खोटं बोलतेस, कारण मला माहिती आहे की ती मुलगी राजनचीच आहे. मग कमळी आणि साहेबांनी सगळे पुरावे म्हणजे आधार कार्ड सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात आणि आज सगळ्यांच्या समोर सत्य आणत कमळीने वाट लावलेली असते. परंतु इथे मात्र आता बोलायला तोंडच राहिलेलं नसतं या कामिनीला. मग ती शांत राहते. तेव्हा राजन सुद्धा पाहतो ती डेड बॉडी कोणाची आहे, नक्की काय झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता चाललेला असतो. तेव्हा कमळी मात्र शांतपणे सगळे मुद्दे मांडत असते. कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा शोध लावला, इन्स्पेक्टरची मदत कशी घेतली, त्याचबरोबर तिचे आईवडील कसे शोधून काढले, हे सगळं तिने शोधलेलं असतं आणि सगळं सत्य समोर आणत वाट लावलेली असते. आता मात्र राजन नॉर्मल होतो. अन्नपूर्णा आजी मात्र अजूनही टेन्शनमध्येच असतात. त्यांना लक्षात येत नसतं की हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली नसते. इकडे नयनतारा, सतीश सगळेजण आलेले असतात. ऋषी आणि साहेबाच्या मदतीने कमळीने जो काय बँड वाजवलेला असतो तो मात्र खूपच जबरदस्त असा असतो. त्यासोबतच इकडे ऋषी त्याचबरोबर साहेबा यांनी मिळून कमळीला मदत केलेली असते. परंतु कामिनीची मात्र वाट लागलेली असते. अन्नपूर्णा जी आतमध्ये असतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्या ट्रॉमामध्ये असतात. त्या एक शब्दही बोलत नसतात, कारण त्या मोकळ्या झालेल्या नाही आहेत. गेली 18 वर्ष त्या आपल्या नातीला भेटायचं होतं म्हणून तिची आतुरतेने वाट पाहत होत्या. आणि आज जेव्हा त्यांच्या नातीबरोबर भेट झाली, ती पण अशा पद्धतीनं झाली, त्यांची नात त्यांना सोडून गेली, हा धक्का काही केला त्यांना सहन होत नसतो आणि त्यामुळंच त्या या सगळ्या टेन्शनमध्ये असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळीने मात्र आता सत्य आणलेलं असतं. परंतु अन्नपूर्णा आजी अजूनही त्या गोष्टीसाठी तयार झालेल्या नसतात. इकडे आदितीचे आई वडील मात्र इतके रडत असतात की आदिती कॉलेजमध्ये आली होती, तिला जर्मन लँग्वेजसाठी ॲडमिशन घ्यायचं होतं आणि खरं तर हे सगळं जे केलेलं असतं ते कामिनीनंच केलेलं असतं. कामिनीनंच आदितीला मारून टाकलेलं आहे. कारण कामिनीला जे स्केच मिळालेलं होतं त्या स्केचवरून तिला असं कळलेलं होतं की ती अन्नपूर्णाची नात आहे, कारण चुकून ते स्केच राजनला स्केच आर्टिस्टने दिलेलं होतं. त्यामुळं असं वाटलेलं होतं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा गोंधळ झालेला होता. आदितीचे आईवडील मात्र खूप रडत असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं की हे सगळं काय होऊन बसलंय. त्यांना कळतच नसतं की काय करायचं या सगळ्याचं. हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा असतो. त्यावेळेस आता कमळी म्हणत असते की राजन काका, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. तेव्हा राजन म्हणतो काय झालं. तेव्हा कमळी सांगायला सुरुवात करते, मला ना एक प्रश्न पडलाय की मला सांगा ना तुम्ही की नक्की गौरी काकू आणि आदिती यांची डेड बॉडी एकत्र कशी काय आली. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिथं असतात. ते म्हणू लागतात की ज्या माणसाने वॉर्डबॉयला पैसे दिलेले आहेत त्याच माणसाने ती बॉडी सुद्धा तिथं ठेवलेली आहे असं ते सांगू लागतात. मग कमळी म्हणते की हे सगळं कुणीतरी जाणून बुजून केलेलं आहे. कमळीचं डोकं मात्र खूपच जबरदस्त असं चालत असतं आणि तिने सगळ्यांच्या समोर हे सत्य आणत असते. राजनला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की बरोबर आहे,
कारण आदिती ही सरूची आणि माझी म्हणजे गौरीची आणि माझी मुलगीच नाहीये. तर आदितीची डेड बॉडी इथं कशी आली आणि मग सरू म्हणजे गौरी गौरी तिथं कशी, हा प्रश्न पडलेला असतो. म्हणजे हे सगळं इन्स्पेक्टर साहेब सुद्धा म्हणतात की कमळी म्हणते ते अगदी बरोबर आहे, कारण या सगळ्या गोष्टींचा मलाही कुठेतरी अर्थ लागत नव्हता, पण आत्ता माझ्या लक्षात यायला लागलेला आहे की या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि कशा पद्धतीने याचा अर्थ लावला जातोय, हे ते बोलू लागतात. तेव्हा मात्र इकडे गौरी मात्र एका ठिकाणी थांबलेली असते. एक बाई तिथे येते आणि सांगू लागते की तुम्ही इथे जास्त वेळ थांबू नका, कसं दारुडी वगैरे माणसं इथं ये जा करत असतात, त्यामुळे तुम्ही जेवढं इथून लांब जाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन थांबा. आता गौरी रस्त्याने चाललेली असते. इकडे कमळी आणि ऋषी दोघंही निघालेले असतात. कमळी आणि ऋषी या दोघांनाही प्रश्न असतो की हे सगळं काय आहे, आणि तेवढ्यातच ऋषीला समोरून त्या साधना मावशी येताना दिसतात. तेव्हा ऋषी म्हणतो की या तर साधना मावशी आहेत. कमळी म्हणते नाही, ही माझी आई आहे. असं म्हणत कमळी त्यांच्या जवळ जाते. कमळी आईला मिठी मारते आणि कमळी म्हणते काय चाललंय हे सगळं, आणि मग ते दोघंही आता निघालेले असतात. तेव्हा आता आपण काही वेळासाठी यांना नेऊन इथे राजन काकांकडे सोडूया असं कमळी विचार करते, कारण अजूनही कमळीला माहीतच नसतं की ती तिची आई आहे, म्हणजेच तिची आई म्हणजे राजनची बायको हीच तिची आई आहे, हे गोष्ट अजूनही कमळीला माहीत नसते. कमळी आणि ऋषी तिथे येतात, तिथं सोडतात, राजन काकांना सांगतात की यांना इथे राहू दे, आणि मग दोघंही पुन्हा निघून जातात. मग अन्नपूर्णाजी मात्र तिथे असतात. अन्नपूर्णाजी विचार करत असतात. त्यांच्या डोक्यातून तो विचारच काही केला जात नसतो. कमळी तिथे येते, अन्नपूर्णाजींना म्हणते की आजी, मी तुम्हाला ना सरप्राईज दाखवणार आहे, तुम्ही आधी ना हे एवढे खाऊन घ्या असं सांगू लागते. तेव्हा मात्र अन्नपूर्णा तिच्याकडे पाहत असते आणि मग कमळी राजन आहे ना तो इकडे सरूला घेऊन येतो. सरूला आणल्यानंतर अन्नपूर्णा पाहतच राहते, म्हणजे सरू तरी मिळालेली आहे ही गोष्ट कुठंतरी तिला पचत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळी आणि ऋषी पुन्हा निघालेले असतात आणि मग ते शोधाशोध करू लागतात. इकडे बरोबर कामिनीच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात, कधी एकदा त्या माणसाला मी इथून पळवून लावते, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ती त्या माणसाला फोन करते आणि त्याला सांगत असते की तू अजिबात कुठं आजूबाजूला भटकायचं नाहीये, कुठं फिरायचं नाहीये, आत्ताच्या आता गायब व्हायचं आहे आणि पोलिसांच्या समोर माझं नाव येऊ देता कामा नये. इकडे ऋषी आणि कमळी दोघंही विचार करतात की नाही, असं काहीतरी आहे की जे आपल्याला कळत नाहीये, नक्कीच त्या गोष्टीचा शोध घेतला पाहिजे असं म्हणत दोघंही शोध घेऊ लागतात. आणि नेमकं तो जो वडबॉय आहे, कमळी म्हणते बघा बघा ऋषी सर, तोच तो वडबॉय आहे असं म्हणत कमळीने ऋषीला त्या वडबॉय बद्दल सांगितलेलं असतं. आणि जेव्हा कमळी ऋषीला वडबॉय बद्दल सांगते तेव्हा मात्र ऋषीला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि ऋषी पाहतच राहतो, कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या इतक्या भयानक पद्धतीनं होतील असं मात्र लक्षातही आलेलं नव्हतं. आणि मग कमळी आणि ऋषी त्यांनी त्याला पकडलेलं असतं. त्याचबरोबर इन्स्पेक्टरांना फोन केलेला असतो आणि इन्स्पेक्टर तिथे येतात आणि मग त्याच वेळी त्याला विचारलं जातं, त्याचा मोबाईल चेक केला जातो आणि यांच्या लक्षात येतं की गोंधळ काय झालेला आहे. आणि मग मात्र कमळी, त्याचबरोबर ऋषी आणि वडबॉय, त्याचबरोबर इन्स्पेक्टर हे सगळेजण असतात आणि वडबॉयचा मोबाईल चेक केला जातो. त्याच्या मोबाईलवरती कामिनीचा आलेला फोन दिसतो आणि त्या क्षणी कामिनीला उचललं जातं. आता मात्र चांगले बांबूचे फटके त्या वडबॉयला दिले जातात आणि त्याची धुलाई केल्यानंतर तो तिथे सांगतो की हे सगळं काम कामिनी यांनी करायला सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी आता कामिनीला ताब्यात घेतलेलं आहे. कामिनीची मात्र वाट लागलेली आहे. कामिनीला असं वाटत होतं की तिनं जे काय कारस्थान केलेलं आहे ते पचल, पण आता मात्र ती पकडली गेलेली असते. राजनला तर खूप राग आलेला असतो, कारण आज अन्नपूर्णाजींच्या अवस्थेला सुद्धा ही कामिनी जबाबदार असते. आणि फायनली कामिनीला आता पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं. इकडे सरूला आणलं जाते, त्यामुळं अन्नपूर्णाजी आता बऱ्या झालेल्या आहेत आणि सरूने स्वतः अन्नपूर्णाजींना घास भरवलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.